हा बोला बोला, कुठे जायचंय? चला बोला, कुठे जायचंय? मला आता पिक्चर मध्ये जायचंय. लय दिवस झालं हेच करतो. वनिता पण पिक्चर करायला लागली. मी कधी करणार? आता इकडे आहात ना? आता बस मध्ये आहात ना? हा हा हा. मग इथलं सांगा ना, कुठे जायचंय? बाबुलनाथ. इतक्या ठिकाणी जायचंय? नाही नाही, फक्त बाबुलनाथला जायचंय. फक्त बाबुलनाथ? हा बाबुलनाथ. बाबुलनाथ. तुम्ही तिकीट टाईप करून दिलं? मी कंडक्टर आहे. मी टाईप करीन नाहीतर काय पण करीन. हा हा. बस सुटायला किती वेळ आहे? बस सुटायची तेव्हा सुटेल. पॅसेंजर आले ना की बस सुटेल. आता तुमची सुटायची वेळ. मस्त सुटून परफॉर्म करा. अरे एका जहागीरदारीमध्ये लयच कॉन्फिडन्स झाला. खरंच. नाही, ही मनाली वाटली कोण? मनालीला काय समजतात काय हे लोक? थांब, मला चढू दे. अजून सुटली नाही बस. कधी सुटणार? नाही, तो कोण आहे बुटक्या? काय समजतो तो बुटक्या स्वतःला? नक्की कोण? दोन आहेत. नक्की कोण? नाही, एम्प्लॉई आहे म्हणून ह्या मनालीने सगळं ऐकून घ्यायचं का? अरे बापाच्या जागेवर बॉस झालाय तो बुटक्या. आला मोठा शाणा. मॅडम जरा हळू बोलाल का प्लीज? सॉरी. इट्स ओके. अरे बापा, तू कोण आहेस रे मला हळू बोल सांगणारा? तू कोण आहेस मला हळू बोल सांगणारा? नाही बोलणार. गो टू हेल. बाई तुम्ही वेगळाच हेल लावताय, कळतं का तुम्हाला? मी फक्त म्हटलं हळू बोला, एवढंच म्हटलं. नाही बोलणार मी. नाही, मला नाही बोलायचं आता. हळू बोल. काय करणार आहेस तू? काय करशील? काय सांग, काय करशील? मी काय करेन? मी सध्या ढेकर देऊ शकतो. जरा अजीर्ण झालं तेवढंच करू शकतो. हे बघा मॅडम, तुम्ही उगाच ना तुमच्या बॉसचा राग माझ्यावर काढताय, कळतंय का? मला हे तेच म्हणायचंय. बॉस काय? तुला कसं कळलं मी बॉस बद्दल बोलते ते? ओके, एक मिनिट. म्हणजे तू माझं बोलणं लपून लपून ऐकत होते? नाही. मी कसं काय केलं तुमचं बोलणं? तुम्ही बोलत नव्हतात, जवळजवळ केकाटत होतात बाई. काय म्हणालात? हा म्हणजे 10 वाजता गरबा बंद करायचा आहे म्हणून शेवटचे 10 मिनिटं बँजोला कसे जीव काढून वाजवता, तसं चाललेलं जवळजवळ तुमचं बाई. मी कशाला? ते सगळं जाऊ दे, मी केकटणं वगैरे, पण तुम्ही मला फॉलो करताय असं वाटतंय. मी का फॉलो करेन तुम्हाला? नाही. तुम्हाला फॉलो करायला तुम्ही द ग्रेट प्रसाद खांडेकर आहात का? कोण ते नाही महत्वाचं. ते महत्वाचं विषय नका सोडू. कोण आहे ते सांगा. ऐका ना बाई, हे बघा, ऐका, हे बघा, तुम्ही उगाच त्रागा करून घेताय. जरा शांत. अंगचाटीला यायचं नाही. नाही हो, अंगचाटीला यायचं नाही. हात नाही लावायचा. अंगच हे बोटसाठी पण नाही झालं. मी फक्त मी धीर देतो तुम्हाला. मी मागितला धीर तुमच्याकडे? नाही. हा, कोण आहोत कोण आपण? आपलं नातं काय आहे? ऐका. मी प्रेयसी आहे का? मी म्हणलं झालं का आपलं? बाई काय केलंय का तुम्हाला? बाई काय नातं आहे आपलं? आहे का कोणी मी तुमची? बाई उगाच तुम्ही भडक. शांत व्हा बाई. अंगचाटीला येतोय बाई. शांत व्हा. मी शांतच आहे. मी शांत आहे. मनाली किती शांत आहे ना, अजून तुम्ही अनुभव नाही घेतलात. मनालीने शांततेचा उच्च अंक गाठलाय. घरी आहे ना, घरी मला शांततेचं प्रतीक म्हणतात. प्रतीक. मी शांत आहे. बाई ओरडू नका, दुसराच एपिसोड आहे. आताच आवाज द्यायचा. आताच जॉईन केलं तुम्ही. एकतर मी शांत. हा, तुम्ही एक काम, पाणी देऊ? पाणी तुम्हाला? पाणी मी ठरवेन काय करायचं ते. मी पाणी पिएन, नाही तर पाण्याने सगळी अंघोळ करेन. काय करताय काय? मी ठरवेन काय करायचं ते. बाई तुम्ही नका मला सांगू. मी तिथे बॉस डोकं खातो, तिथे लोक डोकं खातात. बाई तुमचे 50 रुपये पडले. 50 रुपयात मला विकत घ्यायला निघालायस तू? काय बोलताय? 50 रुपयात विकत घ्यायचं ठरवलंयस? मी का विकत घेऊ तुम्हाला? आठवड्यात 4 दिवस तुम्ही सहन होत नाही, विकत घेऊन काय करू? ऐका ना. अरे चल. माहितीये तुम्हा पुरुषांची आयडिया ना मला चांगलीच माहितीये. एखादी माझ्यासारखी अशी सुंदर स्त्री दिसली, काय केलं?
नाही नाही, दातात अडकलं होतं बाकी. माझ्यासारखी एखादी सुंदर स्त्री दिसली की तिला म्हणायचं एक्सक्यूज मी मॅडम तुमचे 50 रुपये पडलेत. मग ती बिचारी काय करणार, हो थँक्यू सो मच, किती प्रामाणिकपणा आहे तुमच्यात असं ती म्हणणार. मग तुम्ही तिच्याशी गप्पा मारणार, तिच्याकडनं मोबाईल नंबर घेणार, तिच्याशी असं खिदळणार, चॅटिंग करणार, तिला भेटायला बोलवणार, मस्तपैकी लग्नाच्या बाता मारणार आणि मग मज्जा मारून तिला सोडून देणार. 50 रुपयात एवढं सगळं करतात लोक. बाई हे माझेच पैसे होते, सॉरी माझी चूक झाली. है ना बरोबर ना, बरोबर. आता कसे तुमचे निघाले पैसे? बाई तुम्ही आल्यापासून का ओरडता माझ्यावर? आपला काही संबंध आहे का? हो हा? आपला संबंध आहे. काय? आपण एकमेकांचे सहप्रवासी आहोत. सहप्रवासी का मांडीवर बसलोय तुमच्या मी? काय बोलताय? काय बडबडताय मॅडम? हे बघा मॅडम मॅडम का मॅडम का काय नातं आहे आपलं? नाही म्हणजे तसं मॅडमचं नातं आहे माझं तुमचं? आपण काय ऑफिस मध्ये बसलोय तर टुडे इज अवर अजेंडा असं काही झालंय आपल्या? मॅडम काय मॅडम? ओके फाईन. हे बघा मिस काय इथे शाळा चालू आहे? हा? मी शिक्षिका आहे का तुझी? तू विद्यार्थी आहेस का माझा? छेडी लागे छम छम विद्या येई असं काही चाललंय का इथे? करते का मी काय मिस? ते तिथे शाळेत हा मी तुला कोंबडाही व्हायला सांगितलेलं नाहीये. बरं तो होऊ शकत नाही का? एवढी ढेर वाढून ठेवली स्वतःची. मिस म्हणतायत मॅडम म्हणतायत. हे बघा ताई. ताई काय ताई? भैया मेरे राखी के बंधन को निभाना. येता तुम्ही रक्षाबंधनला येता माझ्याकडनं राखी बांधून घेता, मला गिफ्ट देता. ताई काय ताई? माय लेडी. हे बरं आहे. सी माय लेडी. जीभ कशी झडत नाही रे तुझी? लेडी काय लेडी? घरी आई बहिणींना लेडी म्हणतोस का? ए आई लेडी, ए मावशी लेडी हाय असं म्हणतोस? सटवे काय बोलू माइंड युअर लँग्वेज. एक स्त्री इथे उभी आहे, पुरुषासारखा पुरुष तू बसून राहिलायस. काही एथिक्स आहेत की नाही? हे थिक करत नाही तुम्ही? या पंचला त्याने 3 तोफांची सलामी दिली बघ. अरे ती सलामी देण्यापेक्षा ती तोफ हिच्यावर टाक ना. काय म्हणाला? बाई मी फक्त एवढंच बोलतो, हे तुम्हाला बसायचंय मग आधी सांगायचं ना, मी उठलो असतो. एवढं कशाला करायचं? ठीक आहे तुम्ही बसा, मी उभा राहतो. या का बसा? का बसा? मी कोण आहे? म्हणजे दुबळी आहे मी. हा मी स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकत? हे बघा एवढं सुद्धा करू शकते मी. मला नाही सिंपथी दाखवायची, स्त्री दाक्षिण्य उगाचच. माझं चुकलं, तुम्ही उभ्या राहा, मी बसतो. ओके. लाज वाटते का? लाज ऑर्डर सोडताय तुम्ही माझ्यावर? ऑर्डर सोडताय तुम्ही माझ्यावर? बसा काय बसा, उभ्या राहा. तुम्ही कोण आहात माझे? मरो मी जातो इथून, मला जायचं. हे जाड्या थांब. हे आता डायरेक्ट होतं जाड्या बिड्या. म्हणजे बुटका काय तो कोण कळलं नाही, जाड्या डायरेक्ट होतंय. मग तुला काय हडक्या बोलायचं? आपण कशाला? अरे तुझं नख तरी आहे का हडकं? जाड्या आणि हडक्या कशाला बोलताय तुम्ही? बोलायचं तर ओ थांबा ना, एवढं बोल ना. मला नाही थांबवायचंय तुम्हाला. मी जातोय ना. पण मग जा, मी कुठे धरून ठेवलंय? बाई तू मरू, मी जातो, मला थांबायचं. बसा. मी स्वगत बोलतोय माझ्याशी, तुझ्याशी नाही बोललोय. का छळताय? बघा माझं तर ना डोकं फिरायला लागलं, तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही काय करणार? मारणार मला? हे हात का उचललाय? नाही मला मारणार. अहो नाही, कानाखाली मारणार माझ्या. अहो मी कसा हात? हे काय केलं? अहो मी नाही हात उचलू शकत, मला माझ्यासाठीच हात उचलायला कंटाळा येतो. एकदा उचललेलं खाली ठेवलेला हात मी परत नाही उचलत लवकर. खास पण अगदीच सहन नाही झाली तर उचलून हे करतो. मी कसा हात उचलेन तुमच्यावर? नाही पण मनात इच्छा असेल ना, या सटवीला ना चांगला धडा शिकवायचा, चांगली सणसणीत कानाखाली मारायची, असं तर मनात येत असेल ना तुमच्या? नाही होऊ दे, सगळं तुमच्या मनासारखंच होऊ दे. तिकडे घरात नवरा माझी मुस्कटदाबी करतो, हा बॉस ऑफिस मध्ये मुस्कटदाबी करतो, इथे तुम्ही सगळे माझी मुस्कटदाबी. या मनात इच्छा नुसती मुस्कटदाबी नुसती मुस्कटदाबी करून ठेव. मुस्कट फोडी का? बस इकडे. आवाज काढायचा नाही. चेचिन आवाज काढलास
सर, एकदम आवाज बंद. मनाली 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 कुल्लू मनाली. एक शब्द काढायचा नाही तोंडात. आवाज बंद. आवाज बंद. दुसराच आठवडा चालू आहे. चालेल. आवाज वाढवणार मी. चालेल, मी आवाज वाढवणार. रडायचं नाही. पाणी आत घे. पाणी आत घे. आत घे पाणी. रडायचं नाही. पाणी आत घे. आवाज नाही काढायचा. एक शब्द काढायचा नाही. अन्याय अन्याय. मनाली 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 मनाली. काय म्हणाली? हा म्हणाली. काय म्हणाली? तुझ्यावर काय टवळे, माझ्यावर अत्याचार चाललाय. तिकडे बायको घरी छळते, शेजारी छळते, मच्छीवाली बोलू नको, भाजीवाली बोलू नको, कामवाली बोलू नको, सगळे मला हडतूड करतात. तिकडून पाहून इकडे आलो तर हे बेडूक. ड्राव काय ड्राव? बेडूक आहेस? ड्राव काय करते? बेडूक आहेस? ड्रायव्हरला सांगते. आवाज बंद. लवकर सोड. आवाज बंद म्हटलं. आवाज एक शब्द काढायचा तोंडातून. कळलं? शब्द काढायचा तोंडातून. रडायचं ना. डोळे पाणी आत घे. पाणी आत घे. पाणी आत घे. चलो तिकीट 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 द्या. आवाज खाली कर. खाली कर आवाज. एकदा जागीरदार माईक कान पडीत. तरी जागीरदारी बाहेर काढेन. आवाज खाली कर. तिकीट कुठला? मग हे काय मगाशी बारशेची हे दिलीस, पत्रिका दिलीस बारशेची? मी घेतले ना तिकीट. आता कोण आलंय नवीन? ही आली ना. हिला विचार. चल हिला विचार. तुम्हाला काय हवंय? एक पाली हिल द्या. हा पाली हिल सगळं तू घे. सगळं पाली हिल तू घे. मग पाली हिलची लोक कुठे जाणार? पाली हिल घ्यायला आली त्याच्याकडे. पाली हिलचं तिकीट हवंय ना. मग बोल पाली हिलचं तिकीट द्या. बोल. एक हिल पाली. हिल्ली पिल्ली कुठली? बापाने बांधलं हिल्ली पिल्ली? बापाने बांधलं का हिल्ली पिल्ली? हा? पाली हिल. बोल. रडायचं नाही. पाणी आत घे. पाणी आत घे. रडायचं नाही. पाणी आत घे. बोल. पाली हिलचं तिकीट द्या. एक पाली हिलचं तिकीट द्या. दे. पाली हिलचं तिकीट दे. काय कर्णाची औलाद? पैसे कोण बाप घेणार का? पैसे कोण घेणार? माझ्याकडे पैसे मागितलेस ना. पैसे माग. पैसे माग. पैसे द्या ना. काय भिका मागतोय? सरकारी कर्मचारी आहेस ना. रुबाबदारपणे माग. पैसे माग. ओ पैसे द्या ना. कानपडीत मारेन. पैसे अशा आवाजात बोलतोय. असा आवाजात बोलतो पैसे. रिस्पेक्ट देऊन बोल तिला. बोल. मला पैसे द्या. टिकी. तिकी. तिकी. नाही. कालू तिकी. तर किती विचारायचे असेल ना. किती? मग किती? तिकी काय तिकी? किती किती? राबा. राबा. हा शेवटपर्यंत राबायचं. 12 आहे ना. 12 बोल. 12. 12. देती हूँ. हिंदी कशाला? हिंदी कशाला बोलली? हिंदी कशाला बोलली? हिंदी कशाला बोललीस तू? इकडे बस. जाशील खिडकीतनं बाहेर. इकडे बस. तुमचा मूड आहे बघा. इकडे बस. हिंदी कशाला बोललीस? मग होतील ना तुमचे वाद. हिंदी कशाला बोललीस? इकडे बस. इकडे बस. हिंदीत बोलणार आहेस? खूप बोलताय तुम्ही. मला पैसे दे. पैसे दे. इथेच ठेवले होते. शोध शोध. अख्ख्या पर्स मध्ये संसार घेऊन फिरतेस. शोध. मग क्लिप मी आता माझ्यावर राग करते. तुझा क्लिप मी आता. माझी काय चूक? तुझ्या क्लिप मी आता ना. माझी काय चूक? महत्वाचे कागदपत्र तिकडे कपाटात ठेवून द्यायचे. इथे आपलं पावडर पिवडर लावायची ती ठेवून द्यायची. आमची काय चूक आहे याच्यात? अगं ती चिक्की वितळली ग. गुळ बाहेर निघालाय. फेक ती चिक्की आता. तेच ठेवलं होतं मी. इथे सर. सर. सर काय शाळेत शिकवणीला येतेस माझ्याकडे? शिक्षक आहे तुझा. सर काय सर? हा सर नाही. दादा. दादा आहे? रक्षाबंधन करतेस? तुझी मारामारी झाली की मी जातो तिकडे सॉल्व्ह करायला. हा तुला वाचवतो मी. काय बोलत मिस्टर? हा मी मिस्टर तुम्ही. चल आपण जाऊया घरी. चला, चला. काय जाऊया? बस इकडे. हे माझे पैसे आहेत. मगाशी हे माझे पैसे आहेत. हे माझे. आणि मी ते चपाती सोबत खाल्लाय. अरे तू पैसे खाल्ले. दुनिया खाते मी खाल्ले. आज काय? दुनिया खाते पैसे मी खाल्ले. तिच्याकडे पैसे नाहीयेत. तिकीट नाही. बाहेर काढ. नको नको मला जायचं. बाहेर काढीला. मला शॉपिंग करायची. मला पालेला जाऊ दे. बाई बाहेर व्हा. लगेच बाहेर वा.
जर का माणूस की काढलं का बाहेर वा, हा बाहेर काढलं का बाहेर वा. माणूस काय आहे की नाही. आहे. हे घे हिचे पैसे, हिला तिकीट दे, दे हिला तिकीट, दे तिकीट दे हिला पाली हिलचं. एक पाली हिल. का लगेच फाडून मला टाईप करून हिला फाडून टाईप कर, टाईप कर. एक पाली हिल. दे तिला. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. उपकार केलेस हा, मनालीला तिकीट देऊन उपकार केलेस. आता पुन्हा विचारायला येऊ नकोस तिकीट काय ते. का सगळा समाज भडकलाय काय माहिती. दादा बस पंप हाऊसला थांबेल का हो ही. कंडक्टर आहे मी, कंडक्टर आहे. मला कशाला विचारतो, कंडक्टर आहे का मी. एवढे का रागवले तू. आई आहे का मी तुमची, मुलगा आहेस का तू माझा. सांग सांग म्हणतेस. मनाली ह्याच्यासाठीच बसले का इकडे. मनालीला काम धंदेच नाहीयेत काही. हे का रागवलेत ते का. दादा ते पंप हाऊसला जाणार का ही बस. आधी त्याला विचारलंस ना. कंडक्टर मी आहे तरी त्याला विचारलंस ना शहाणपणा करून. आता मला का विचारतोय. त्याला विचार ना, त्याला विचार ना. मला विचारतोय, मोठा आलाय मला विचारतोय. तू काय बघत बसलायस, वाजव ना. नॉनसेन्स करत नाही काय. ए तू काय झोपत होतस, वाजव सीट संपलंय. हा हॅलो बोल ग. अगं नाही आजच व्हिडिओ टाकणार आहे ग मी. अगं हो अगं तू बघ ना, माझा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ असा अपलोड केला की असे भराभर फॉलोअर्स वाढतील माझे. माहितीये मला माहितीये, त्या नम्रता संबेरावचे 8 मिलियन फॉलोअर्स आहेत त्या टॉपटिकवर. अगं तो पशा आहे ना पशा, हा तो तिला मदत करतो. अगं ते दोघं ना असं काहीतरी झगरी मगरी व्हिडिओ बनवून टाकून देतात आपले. माझा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ अपलोड झाला ना की मग बघ कोण नम्रता कोण संबेराव. कळलं चल मी ठेवते हा. बाय बाय बाय. प्रॅक्टिस. 1 2 1 2 परत करते 1 2 आता हलणार नाही ना तू. थांब. ए शिवाली, ए शिवाली माझी ते कप सिरपची बाटली दिसली का ग कुठे. शिवाली, ए शिवाली, अरे माझी कप सिरपची बाटली कुठे गेली. रात्रभर खूप करतो तो नुसता. शिवाली बाटली कुठे. माझी बाटली आहे. आजोबा अहो मी बॉटल कॅप चॅलेंज करते ना, द्या ती इकडे. अरे म्हणजे काय असतं ते. अहो म्हणजे ना ही बाटली इथे ठेवायची आणि आपल्या पायाने असा नेम धरून किक मारून त्या बॉटलचं झाकण उडवायचं. आणि अख्खी बाटली उडली म्हणजे. बाबा असं काही नाहीये. असं काही नाही म्हणजे अगं रात्रभर खोकत होतो मी. तुला माहिती एकदा मला खोकला लागला की 2-2 तास राहतो नुसता. आणि तुझ्या त्या चॅलेंज मुळे त्या यमाला चॅलेंज देऊन येईल मी. आजोबा हे बघा तुम्ही इकडे या. काय? इकडे या ना. असं उभं राहा. असं हा ही बॉटल पकडा. हे मोबाईल पकडा. हा शूट करा. त्यामुळे मी चालू करून देते. असं का आजोबा मी नेम मारून ना हे झाकण उडवणार आहे. आता तुम्ही माझा नेम बघा. अगं नेम चुकला तर. नाही हो आजोबा. काय नाही हो. मी काय म्हणतो, ही माझी औषधाची बाटली आहे. तू दुसरी कुठली तरी घे. बघा आजोबा. काय बघ. तुम्ही असं करता ना म्हणून मला कोणी ओळखत नाही. बाटलीचं झाकण उघडल्यावर ओळख मिळते. हो अगं मी तर ऐकलं होतं की बाटलीचं झाकण उघडून कितीतरी लोक आपली ओळख विसरतात. ती बॉटल नाही आजोबा.
आजोबा कसं सांगू आता मग. हा तू हे ठेवून द्या बसा इथे बसा बसू हा ते बरं झालं हा द्या इथे मोबाईल तो हा हे घे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल हा? बघूया हा, बघू हा प्ले पहिल्या 2 क्वार्टर मध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय तुम्हाला कळतंय का Yes. 3rd क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे नागिन डान्स कमाल व्हिडिओ ना भारी व्हिडिओ आहे आजोबा आपण ना असे व्हिडिओ बनवायचे असतात आणि अपलोड करायचे असतात हा ते तुम्हाला माझी मैत्रीण माहितीये विशाखा सुभेदार आजोबा कसली फेमस आहे ती हा. 4 मिलियन किती हा. 4 मिलियन फॉलोअर्स आहेत तिचे बाबा म्हणजे ती काय लीडर विडर आहे का त्याची नाही आजोबा नाही. लीडर नाही ती असं टॉकटिक वर व्हिडिओज बनवते अपलोड करते मग लोक तिला फॉलो करतात अरे वा अगं आम्ही आहे ना एखाद्या तत्वज्ञानाला फॉलो करायचो चांगल्या विचारांना फॉलो करायचो हे असल्या व्हिडिओला नाही करायचो कधी हा. आजोबा तुमचं तत्वज्ञान राहू दे हो आजोबा हे टॉकटिक करणं ना कला आहे कला ती असं साध्या सुद्धा लोकांना जमत नाही हो नाही, हा. अहो म्हणूनच लोकहितासाठी लोकहितासाठी हो लोकहितासाठी हा. विशाखाताईने हा. टॉकटिकचे क्लासेस सुरू केले क्लासेस सुरू केले हो बरं काय काय शिकवतात त्यात हा. म्हणजे ना काय शिकवतात माहितीये हा. की आपण वेगवेगळ्या व्हिडिओज कशा बनवायच्या हा. त्याला ट्रान्झॅक्शन कसं द्यायचं हा. कोणता फिल्टर लावायचा हा. किंवा मग हा ते गाण्यावर लिपसिंग कसं करायचं मग ते मॅच कसं करायचं हे सगळं शिकवलं जातं आजोबा तुम्हाला माहितीये का हा, हा. तिचे स्टुडंट्स हा. मराठी इंडस्ट्रीमध्ये कसला धुमाकूळ करतायत यार हा. हा. तो बने माहितीये तुम्हाला बने बने हा 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 तो तिचा स्टुडंट आहे हो का हा हा म्हणूनच तो प्रत्येक स्किट मध्ये टॉकटिक इतकंच बोलून जातो ते जाऊ देव सगळं आजोबा हा. आपण व्हिडिओ करूया हा. आपण म्हणजे कोण आपण म्हणजे तुम्ही आणि मी मला नाही जमणार नाही ते विशाखाची आजी बघा हा. त्या दोघे एकत्र व्हिडिओ करतात आणि खूप खूप हार्ट्स मिळवतात चला ना एक व्हिडिओ करू एक नको. हे बघा मी तुम्हाला आधी दाखवते हा. तुम्हाला मजा येईल म्हणजे कळेल तुम्हाला कसं करायचं चालेल. आधी आपण बघू हा चाल हा दाखव प्ले बंड्या परवा शाळेत का नाही आलास सर परवा की नाही माझ्या घरी पूजा होती आणि काल काल की नाही पूजाचे आई बाबा आले होते भांडायला कसला भारी व्हिडिओ आहे ना आजोबा खूप भारी आहे भारी आहे हा हो. हा व्हिडिओ भारी आहे हो. बर मग याचं काय करायचं आता बघा या इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये ना कॉमेडीला खूप डिमांड आहे हो ते कळलंय तुला पुन्हा एकदा संधी दिली त्याच्यावरून कळलंय मला आजोबा नाही म्हणजे टॉपिकचं पण मार्केट असतं हो हा, हा. म्हणजे आपण काय करायचं माहितीये का हे जसं बोलतायत ना तसं सेम आपण बोलायचं पण ते बोललेत ना अहो ते बोलले तो आपण आहे ना काय करायचं असं असं करून ऍक्शन करायची त्याची हा अच्छा म्हणजे व्हेरिएशन ते देणार हो. आपण फुकटची शायनिंग मारायची आहे ना म्हणजे मेहनत ते करणार आणि आपण क्रेडिट घ्यायचं असं आजोबा हा. टॉकटिकचं असंच असतं ट्रेंडी आहे ते सध्या असे घाणेरडे शब्द वापरत जाऊ नको आजोबा ट्रेंडी म्हणजे फेमस हो फेमस ट्रेंडी अच्छा ट्रेंडी हा. म्हणली मी काहीतरी वेगळंच ऐकलं असो. आपण करूया का करायचं म्हणते हो प- प्लीज प्लीज बर चल चला हे बघा तुम्ही फक्त ओठ हलवायचे हा आता म्हणजे मी ते शिक्षकाचं करायचं नाही बंड्याचं अग हार्ट बंड व्हायच्या वयात तुम्हाला बंड करायला लावतेस आजोबा हे बघा बंड्याचं सोपं आहे हा आणि ती ना हार्ट्स मिळवण्याची टेक्निक आहे टेक्निक म्हणजे अहो बघा म्हातारी माणसं आहेत ना असं लहान मुलांचं असं गोड 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 रोल करतात हा. गंमत येते मग लोक खूप हसतात खूप खूप असतात हो. कशावर व्हिडिओवर की आपल्यावर काय ते भांड्या बिंड्या नको काय आजोबा करूया ना प्लीज माझ्यासाठी एकदा प्लीज 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 चल करूया करूया हा? चल हा मी शिक्षक आहे आणि तुम्ही कोण मी भांड्या व्हेरी गुड करेक्ट चला करूया प्ले बंड्या परवा शाळेत का नाही आलास सर परवा की नाही माझ्या घरी पूजा होती आणि काल काल की नाही पूजाचे आई बाबा आले होते भांडायला
आई कमाल अरे. आजोबा कमाल आजोबा आजोबा कसला कमाल व्हिडिओ झालाय मी ना अपलोड करते लगेच. अगं लगेच काय करते? अहो लगेचच करायचा असतो तो. एक मिनिट अपलोड. आजोबा किती कोण नसलात. अगं मी नाचलो कुठे? तू गरा गरा हलवला मला. आजोबा आपल्या बंड्याच्या व्हिडिओला किती लाईक्स आणि हार्ट्स मिळालेत बघा. बघा ना. हे लगेच हो. ते समोरचे काय हार्ट घेऊनच बसलेले असतात का? नाही हे म्हणजे कसं आहे हल्ली रिकाम टेकडे खूप वाढलेत नाही. आजोबा तुमचा जमाना वेगळा होता. हा जमानाच वेगळा आहे. आमच्या जमान्यात काय सूर्य काय असा जमिनीतून उगायचा? नाही हो तसं नाही. बरं ते ठीक आहे ते जाऊ दे. चला ना आपण नाचू आजो. मी आता काही नाचणार बिचणार नाही आणि ते काय व्हिडिओ पण बनवणार नाही. नको मला ते. आजोबा तुम्ही प्रत्येक वेळी कसं करता यार. मी त्या विशाखाला चॅलेंज दिलंय की मी तिच्यापेक्षा जास्त फेमस होणार आणि तिच्यापेक्षा जास्त हार्ट्स मिळवून दाखवेन 15 दिवसात. असं कोण आहे विशाखा? अगं तिचं कर्तृत्व माहितीये का तुला? अगं खूप मेहनत करून त्या मोठ्या स्थानावर पोहोचली ती. अगं गंमत म्हणून ती टॉकटिक करते का आणि तू त्याच्यात करिअर करायला निघालीस. आणि काय अभिनय काही गंमत म्हणून करणार आहेस तू? ए बघ शिवल मी काय म्हणतो. अगं एवढ्या असं पटकन अशी ना प्रसिद्धी नाही मिळत. आणि जर तुला प्रसिद्ध व्हायचंच असेल ना तर ते हिमादास सारखं हा. अगं 21 दिवसात तिने 6 गोल्ड मेडल्स मिळवलेत. तिच्यासारखं हो प्रसिद्ध. हा कळलं मला आजोबा. खरंच कळलं आणि मला पटलं पण. अरे वा गुड. हा आता काय करते? ती हिमादास टॉकटिक वर आहे का बघते. इकडे दे. हॅलो. अरे ऐक अरे ऐकतेस का तू माझं? अगं आलो. शेवटचा सीन उरलाय. अरे सेट लागलाय लाइटिंग पण झाली आहे. नाही तो एक नवीन ऍक्टर येणार होता तो आला नाही अजून. नाही सर मी आलोय. मी सकाळी 8 वाजताच आलोय आणि काल रात्री 12 पासून बेरिंग सुद्धा पकडलंय सर. त्यांनी बेरिंग सुद्धा पकडली आहे. ऐक 1 मास्टर 2 क्लोज दॅट्स इट. ओके लगेच आलो. मी ना कालपासून ना काही बारीक बारीक जागा काढल्यात. तुम्हाला दाखवू का सर? म्हणजे एकदा करताना दाखवू सर प्लीज. खुर्ची मिळेल? आहे ना खुर्च्या बस नाही ते. नाही सर मी त्याच्यावर तालीम केली. बस घे बस. सर थँक्यू सर थँक्यू. बस हा चल बस राहू दे. अरे असिस्टंट आहे तो. असिस्टंट आहे. अहो नाही सर उद्या तो डिरेक्टर होईल मग तो. सर थोडं सर हा पहिला पेक. ओके. हॅलो सर हाऊ आर यू? सर आता दुसरा. हॅलो सर हाऊ आर यू? हे कसलं डिटेलिंग आहे? दारुड्याचं सर. अरे गारुड्याचा रोल आहे ना? नाही सर दारुडाचा रोल आहे. यांनी मला सांगितलं. बने काय सांगितलं तुला? सर मी गारुड्याचाच रोल सांगितला. काल ए भावा रात्री फोन केला नाही यांनी काल मला रात्री 12 वाजता कॉल केला. 1 मिनिट. किती वाजता फोन केला? 12 वाजता कॉल केला. किती पेक? पेग अरे थांब
6 पॅक. नाही सर 6च्या पुढचं काय आठवत नाही सर. तुला किती वेळा सांगितलंय, सॉरी सर. किती वेळा सांगितलं दारू पिऊन लोकांना फोन करत जाऊ नको. हा ऐन वेळीस कुठला ऍक्टर आणायचा मी, कुठून आणायचा? सर ह्याला कपडे घालूया ना, हा करेल गारुडी सर, करेल सर हा. अरे तो मेथड ऍक्टर आहे. दारुड्याचा गारुडी करणं म्हणजे तो आता लायब्ररीमध्ये जाणार, पुस्तक वाचणार, हा? जाऊन गारुड्यांना भेटणार, त्यांच्यासोबत पिपाणी वाजवणार. हा? अरे तिथपर्यंत आपल्या सिरियलचे 300 एपिसोड होतील, कळते का तुला? नाही सर, नाही सर, मी अगदीच मेथड ऍक्टर नाहीये सर. म्हणजे ते व्हेजवाल्यांना कसं अंड चालतं तसं आहे माझं सर. मी कसा करतो म्हणजे सर, माझं वैशिष्ट्य आहे की मी जे कपडे घालतो ना ते कॅरेक्टर माझ्या अंगात असं शिरतं सर. ट्राय करून बघा सर, मी करेन. दे कपडे द्यायला. चल सर लवकर, करेल, लवकर 2 कर, मिनिटात. लवकर कर, ए लवकर कॉस्ट्युम कर. प्रॉपर्टी घेऊन या लवकर लवकर. 2 मिनिटात आपण करून टाकू. हो सर. ऑन शूट बॅकअप लेट नाईट. हा नाही ना, आज तुझ्या घरी नाही येणार मी, नाही बायकोच्या घरी जाणार आहे. डोंट वरी. हा ओके, येतो, लवकरच येतो. या अरे नाही रे, नाही. ओके ओके, बाय, लव्ह यू, बाय. ठीक आहे चल झालं. वा वा वा, चांगलं दिसतंय. ते वाजवता येतं का? हा सर, बासरी येते फक्त. अरे बासरी नाहीये ती, बीन आहे. बीन आहे ती, तोंडाला धर फक्त. बने म्युझिक वाजवेल. मी देतो ना म्युझिक, बघा ते. हे तो भुंगा आहे, तो भुंगा आहे. मागचा सीझन काढला तू ह्याच्यावर. रेकॉर्डिंग केली आपण. तू काय करायचं, बीन वाजवायची. ओके सर. हा, एक नागिन असते, बीन वाजवून तिला तुझ्या प्रेमात पाडायचं. ओके सर. आणि मग तिचा किस घ्यायचा. किस किस. सर, हा, नागिनीचा रोल कोण करतंय? सांगतो. हा सर. प्राजक्ता माळी. लांब कर जरा. चालेल ना? चालेल ना तुला? मी मला विचारता? सर रडतोय. हे का, काय झालं, का रडतोय? काही नाही सर, काही नाही. माझं मागचं स्किट पाहता ही संधी इतक्या लवकर येईल असं वाटलं नाही. मी समजू शकतो. हा, आपण सीन सुरू करूया का? हा, सीन सुरू करूया का आपण? हे बघ, तू बिन वाजवणार, ओके, आणि मग एक नागिन येणार आणि तिचा किस घ्यायचा. ओके ओके, सिंपल. सर एक प्रश्न आहे सर, म्हणजे मला खूप प्रश्न पडतात सर. बोल. मेथड ऍक्टर मी. नागिन नेमकं कुठून येणार आहे? कुठे रे नागिन? सर ही काय, ह्यात वेटोळे घालून झोपली आहे. एक 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 मिनिट. प्राजक्ता माळी यात वेटोळे घालून बसली? नाही नाही, म्हणजे मला माहितीये ती योगा करते, मी फोटो पाहिलेत. पण वेटोळे? नाही 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 नाही, प्राजक्ता मॅडम व्हॅनिटी मध्ये आहेत. ह्यात नागिन आहे, नागिन. ओ सर, सर यात नागिन आहे. ओ सर, खरी 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 नागिन आहे यात. मला खरंच लागतं सगळं, खोटं लागत नाही, अजिबात खोटं लागत नाही. हा, रिअलिस्टिक लागतं सगळं. अहो सर, ऐक बाळा, एक मागच्या सिनेमात आम्ही एक सीन केलेला. त्या हिरोला बैल ढुशी मारते, हा, त्यात आम्ही खरा बैल आणलेला. हा, काय सीन झाला होता तो. सर माहितीये ना, उद्या त्या ऍक्टरचं वर्षश्राद्ध आहे. काय? सर सर सर, म्हणजे तो गेला. पण जाताना मरणोत्तर अवॉर्ड घेऊन गेलाय तो. हा, त्या बैलाला पाठवलेला मंचावर अवॉर्ड घ्यायला. म्हणजे पुढच्या वेळेस नागिन जाणार आहे स्टेजवर? सर नको सर. अरे वा. सर ती खरी नागिन आहे. मला सवय नाही अशी खरी नागिन आहे सर ती. तू काळजी करू नको. हा, तू सीन कर, मस्त सीन कर. ओके, तू बिंदास किस कर, मग आपण कट टू तिची प्राजक्ता माळी होईल. ओके सर, एक सजेशन देऊ का सर? बोल ना. म्हणजे बघा, माझा एक म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे, पण सर हा क्रम उलटा नाही होणार का? म्हणजे बघा सर, मी एक सांग,
म्हणजे आधी प्राजक्ता असेल, मी किस करेन आणि मी वळलो की ती नागिन होऊन या टोपलीत जाईल. सर म्हणजे काय होईल, ऍक्टर पण वाचेल आणि टेक पण ओके होईल सर. तू माझ्या स्क्रिप्टची वाट नाही लावायची, कळलं ना. मी डिरेक्टर आहे, तू ऍक्टर आहे. हा हा, आणि काळजी करू नको, ती विषारी असली तरी तिचे दात काढलेत ना बने. हो कालच काढलेत. सर तू नागिणीला हातात घ्यायचा, घेतलं. हा किस करायचं, मग मी कट करणार. हा, मग तू हळूच तिला टोपलीत ठेवायचं. असं काय टायमिंगचा खेळ आहे रे. हा सर, पण ते मागच्या वेळी तुम्ही केलं ना भजी खाण्याच्या नादात लेट कट बोललात, तसं आता करू नका, नाही तर याची वाट लागेल सर. काय बोलला सर? सर सर हा काय बोलला सर? हे असं झालं तर सर काय होईल सर? ती चावा घेईन माझा सर. सर नको ना सर. नाही तसं नाही होणार. सर तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसत नाहीये सर. तू तुझा आत्मविश्वास बघ सर. तू कॉन्फिडंट राहा. सर, मी- ऍक्टर आहे ना, मी actor. ऍक्टर आहे ना. Method actor. हा, मग एक काम कर, याला घे, हिला घे आणि तू जा त्या व्हॅनिटी मध्ये बस. तुम्ही 2-3 वेळा प्रॅक्टिस करा किस करायची. कळलं? हा? एकमेकांसोबत कम्फर्टेबल व्हा ना जरा. सर काय कम्फर्ट सॉरी सर, काय कम्फर्टेबल हो सर? अहो मला प्रॉब्लेम आहे तिचा. तिला काय प्रॉब्लेम असणार आहे मला सर? तुम्ही सांगा. चावा घेईन ती रेडी आहे. रेडी सर. हा, मग चल. ए मेकअप. नागिनीला मेकअप. नाही तुला, अरे तिला किस करावं वाटलं पाहिजे ना. सर काय बोलतोय सर? सर हा काय बोलतोय? तू एक काम करायचं, हे बघ बाय, इथे एक काम कर, तू तिच्या ओठांवर ओठ ठेवायचे. मी तिथे कट करणार. हा? आणि स्टॉप ब्लॉक मध्ये ती आउट, प्राजक्ता इन. मग तुमच्या दोघांचा 3 मिनिटाचा सीन आहे बाळा पुढं. सर मी रेडी आहे. मग कर. सर मी करतो, मी रेडी आहे. चाल. सर हा? मी घे. सर चल बस. हा, बस मी घे. व्हेरी गुड. बघ सर मी घे. कर. प्रेमाने बघ तिच्याकडे. सर ही हलतीये सर. सर ही हलतीये सर. मला नाही होणार सर. ती मला चिडवते, आवाज काढते सर. सर ही हलतीये. नाही सर, ती माझा चावा घेईल सर. नको ना सर. अहो सर ती हलते. तुम्ही सांगा ना बने सर. मला नाही. अरे यार, आपण एक सुवर्ण मध्य काढूया. हा सर. हा सर चाल. पण एक काम करूया आपण. हा, ऐक, चालेल. तू उंदराचा केस मागव. ठीक आहे. ह्याच्या ओठावर आपण उंदराचा केस ठेवू. हा? नागिन तिथे गेली की तिला वाटेल उंदीर आहे म्हणून, आणि ती अशी जवळ जाऊन केस बाहेर काढेल. आपण तिथे कट करून टाकू, शॉर्ट देखील मिळेल. वा सर, काय आयडिया सर, एक नंबर. मला पटलं. चला मला पटलं सर. हा बघा, म्हणजे तुम्ही माझ्या ओठावर उंदराचा केस ठेवला. हा. नागिन आली. तिला वाटलं उंदीर आहे. तिने केस घेतला. हा टेक ओके झाला, तुम्हाला टेक मिळाला. Yes, very good. पण नंतर तिला वाटलं अरे च्छा, आपण फसलो. उंदीर तर आतच आहे आणि त्याच्या आत गेली तर सर तुम्हाला काही नाही, ती माझा चावा घेईल सर. नको ना सर. सर मला उंदराचे केस नाही ठेवायचे ओठावर. मला जाऊ दे सर, मला परडे दमे जातो सर. अरे ठीक आहे. आपण किस सोडूया. हा. तू मिठी मार. हा सर. अरे मला कुठे मिठी मारतोय? अरे तिला मिठी मार. हा, चेंज करूया आपण जरा. हा, ती तुझ्या अंगा खांद्यावर अशी फिरणार. हा, हळूच ती इथे येणार अशी. मग तिला तुझ्या मिठीत घे. हा, मग तिथे आपण कट करणार. ती आउट, प्राजक्ता इन. मग मी किस करेन. तुझ्या बापाचं पेंड आहे. नाही हा, मी फक्त शॉर्ट चेंज केलाय ना आपण. केलंय ना चेंज, तुझ्यासाठी केलंय ना. सांगा काय ना, समजवणार? मला भीती वाटते सर. सर करेल तो, करेल सर. हा करेल. कर ना बाळा. सर करतो मी कर. सर नंतर प्राजक्ता मिठीत. तू हे कर ना ते. सर तुम्ही कॉल द्या. हा, सर मी रोल कॅमेरा, मी रोल साऊंड, सर मी ऍक्शन. आली ती. सावकाश वा 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 वा, चालली. आरामात. सर चालली येते. सर इथे आली. सर पोटावर येते. सर ती गोलगोल फिरते. सर बाहेर काढा, मी चुकलो सर. मला माफ करा सर. ती बाहेर काढा. बोलू नको. सर ती घाबरते. सर तिला बाहेर काढा. सर बाहेर काढा. अरे बोलू नकोस, कॅमेरा रोलिंग आहे. जस्ट फील इट. अरे फील शेवटची व्हील लायची वेळ आली तरी का बाहेर काढा. ही रमली आतमध्ये. माझा चावा घेईन सर. मी समज ती नागिण नाही, प्राजक्ता माळी. असं अरे काय भयंकर माणूस आहे हा. सर माझं इमॅजिनेशन इतकं स्ट्रॉंग नाहीये. हिला बाहेर काढा सर. अहो तर हिला बाहेर काढायला सर चावे अरे रोमॅन्टिक हो ना, जरासा रोमॅन्टिक हो ना. हा, तिच्या डोळ्यात बघ तिच्या. हो सर इथे मागे होती. कुठं डोळ्यात बघू सर. बाहेर काढायला सर.
सर बाहेर काढ. हो सर ह्याला नाही जमणार हो. एक काम करा, तुम्ही त्या नागिनीला सांगा. हो सांग, तिला कळेल. सर कळेल म्हणजे काय? ह्याच्यापेक्षा जास्त काम तिने केले सिरियल आणि फिल्म मध्ये. तिला कळेल, सांगा तुम्ही. नागिन, हे नागिन, को ऍक्टर आहे, विचारा सांभाळून घे. हा? सांभाळून घे. चलो कमॉन, किस हिम, कमॉन किस अरे काय किसीन विचित्र ठिकाणी येते, तिला बाहेर काढा ना. सर सर मी ऍक्टर नाहीये, मी मेथड ऍक्टर नाही, मी ऍक्टिंग सोडली सर. मी कोंबड्या पाळेन सर, हिला बाहेर काढा सर. सर बाहेर काढा. Cut it. सर बघू दे, इथे 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 बघू दे, काय झालं बघू दे. चावली. नाही ना, काय नाही झालं. चल, काय नाही झालं. हा, काय नाही झालं. व्हेरी गुड. काय नाही झालं. सर दात लागले तो. चावली काय? चावली आहे. अरे नाही लागले, तू मस्करी करतो यार. नाही लागलंय. व्हेरी गुड शॉट, व्हेरी गुड शॉट. काय शॉट दिलास, एक्सिलंट यार. काय मेथड ऍक्टर आहे. मी मेथड ऍक्टर. आता आपल्याला अजून एक शॉट करायचा. ऐक माझा, ऐक ऐक. मस्त शॉट दिलायस तू. आता आपल्याला नागिणीचा क्लोज घ्यायचा. ती आत आहे ना तुझ्या, तिथे क्लोज घ्यायचा. कळलं? सर मी ऍक्टरच नाहीये, मला जाऊ द्या सर. सर मी सोडला. सर मी दूध विकेन. मला सोडा. सर, मी अंडी विकेन. जाऊ द्या ना सर. आय आय ग, बिचारा ग, एकटंच झोपले ग शांत. काका, काका, ओ काका, काका नमस्कार. नमस्कार नमस्कार करा, नमस्कार. सरी आई ग, सरी काका, काका नमस्कार. काका मी विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार, सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर. सोशल नसेल ग ते, सोशल असेल ते. माझा रस चा प्रॉब्लेम आहे. विशाखा बोलताना बरोबर श बोलली. पंचसाठी बोलले झालं तर. नमस्कार काका. काका अरे देवा रे, सोडव रे. अरे देवा सोडव. देवा सोडव. सोडव काय म्हणताय तुम्ही? काय कोड आहे का सोडवायला? मला नंतर सोडव, हिला पहिली घेऊन जा. काय चाललंय? अहो गंमत केली हो. ते कसं रुग्णाच्या समोरचं वातावरण कसं असं छान छान हलकं फुलकं हवं ना, म्हणून विनोद केला. कोण आहेस तू? कशाला आलीस इकडे? तू जा ना. नाही काका. काका नमस्कार. काका झालं किती वेळा करशील? मी सोशल वर्कर आहे बरं का. बरं का, सोशल वर्कर. ते नाही का संस्थेने मला पाठवलंय तुमची सोबत करायला. रात्रीला सोबत. अच्छा, त्या संस्थेकडून आलात का? त्या रुग्णांच्या सेवेसाठी येतात. बरं झालं आलीस ते. मी सांगितलं होतं ग. झोपा झोपा तुम्ही. झोपा. आई आई ग, दमले ग, दमले. आई आई ग. काका, ओ काका, मी इथं बसते. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, लगेच आवाज द्या बरं का. काका, अगं मी दिलाय का आवाज? कशाला बोलते? बघू नका जरा. तुम्ही एकदम असे गप्प झालात ना, मला वाटलं असे काय 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 बोलते? शांत निवांत. मी आहे इथे, काही लागलं तर मला लगेच सांगा बरं का. हा, तुम्ही रिक्वेस्ट केली होती ना, कोणी जवळपास नाही वाटतं नातेवाईक वगैरे, म्हणून आले. काय ग बाई, त्या लता काकू आहेत ना, त्यांची संस्था आहे ना, त्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष काम करते मी. 7-8 वर्ष झाली त्यांच्या संस्थेला. मी आता 2 वर्षाची रुग्णाची म्हटलं तिथे जायचं, घरी बसायचं तर इथे बसायचं, त्याच्यात काय एवढं. म्हणून मी आपली सेवा करते. थोबाड बंद करशील का 2 मिनिटं जरा? गप्प राहा ग जरा, मला बरं वाटत नाही. गप्प बसू तर गप्प. मला काय तसं हॉस्पिटलमध्ये घाणेरडा वास येतो, याचा मला फार त्रास. जरा स्वच्छता ठेवायला, फिनेल टाकून स्वच्छ करायला. अगं मरण तिकडे कशाला गुणगुणते? गप्प ना जरा, शांत झोपू. नाही हो, मी माझ्याशीच बोलते. तुम्हाला ऐकू गेलं का? सॉरी सॉरी सॉरी. पेपरच नाही आणला बाई वाचायला वगैरे. काका, ओ काका, मी काय म्हणते, तुम्ही बरे आहात ना काका? हा, बरं वाटतंय ना तुम्हाला? हा, मला वाटलं तुम्हाला अगदी आवाज नाही करत. सॉरी 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 सॉरी. अच्छे आई ग, आई ग, आई ग, अच्छे अच्छे सॉरी, अच्छे सॉरी, अच्छे सॉरी, काय तू? काय करते?
सर्दी अरे काका तुम्ही बरे आहात ना? हा बरे आहात ना? आतापर्यंत बरा होतो, आता सर्दी होईल असं वाटतं. अरे बापरे शिंक, ही अशी अचानक शिंक येते ना, मला फार राग येतो. अशी डायरेक्ट कशी येते शिंक? सांगून येता येत नाही, कळवता येत नाही काही. बाई मी येते लगेच येते डायरेक्ट न कळवता. ती तुझ्या गावची मावशी आहे, येताना सांगायला. शांत बस ग, इथे मला मदतीसाठी आलेस ना. अरे सावकाश मी आहे इथे काका, बरं का? आता आवाज नाही करत. शिंक गेली. काका ओ काका ओ काका कशाला हा का मारतेस तू? काका काका करून काय मारायला काम आहे तुझं? मी म्हटलं ओ काका टक घेतला का टक? काय कपडे धुवायला? नाही अहो टक गोळ्या औषधं घेतल्या का? घेतल्या. एक पांढरी गोळी तेवढी बाकी आहे. बरं पांढरी गोळी का? एक मिनिट. हा इथे ही पांढरी गोळी आहे का? हा ही नाही असेल ही पांढरी गोळी. अरे ही पण पांढरीच आहे. ही ओ काका पण इथे तर 3 पांढऱ्या गोळ्या आहेत, यातली कुठली? 3 काढल्याच मारायला? अगं एकच द्यायची होती. कुठली? ही लांबडी गोळी आहे का? बरं या जाऊ दे. अगं टाकलंच कशाला त्या? अगं औषध आहेत ती माझी. हो नाही काका, आता रॅपर म्हणून काढलेल्या गोळ्या असतात त्या घ्यायच्या नसतात. गोळी घ्या. कुठे बंदुकीत घालू? घशात घालायचे ना. पाणी कोण देणार? खरंच की पाणी द्यायचं. घे पाणी हे घ्या गोळी घ्या. काय झालं अगं? ते फिरतेच कशाला? जरा मग थंडी वाजायला लागली. एक मिनिट. काय होत आहे? थंडी वाजायला लागली एकदम. एक मिनिट काका जरा काम कर. हो बरोबर झालं काका. काय होत आहे? गोळ्यावर आठवलं, जरा माझा रात्रीचा डोस घ्यायचा राहिला. जरा ती पर्स घ्या ना, त्यातल्या गोळ्या काढून द्या. अगं तुझ्या गोळ्या तू घे, माझ्या गोळ्या मला दे. नाही माझे दोन्ही हात बिझी आहेत ना काका, आणि मी जर खाली ठेवलं आणि तुम्ही पटकन गोळी घेतली तर मग माझं सोशल वर्क हुकून जाईल ना. अगं तू घे ना ग माझं औषध. द्या ना काका, तिथले तिथे द्या ना. हात लांब करून काय मरणार आहे काय? मारायला आली. हा द्या. काळी पिवळी गोळी द्या. काळी पिवळी गोळी आहे की टॅक्सी आहे? द्या. काळ्या कलरची गोळी आहे. आजार बरा करायचे की आजाराचा निषेध करायचे? काय विधान कसली करताय? थंडी वाजते द्या गोळी घेतलीस? मला द्या. माझी गोळी दे का मला? सर ही घ्या. गोळी घ्या. गोळी घ्या. एक मिनिट आहो सावकाश. एक मिनिट. हे पाणी घ्या पटकन. पाणी घ्या. सावकाश. हळू. खोकी करा. गोळ्या घेतल्या. आता दोन्ही बाळांच्या गोळ्या घेऊन झाल्या. महत्वाचं काम झालं. काय थंडी का वाजते मला कळत नाही. एसी असते का काय? हा माझा रात्रीचा गोळ्यांचा डोस हुकला ना की मला जरा असं कडकडायला लागतं. काका जरा पांघरून देता का? काय बोलतोय? अगं वेडी आहेस का? मी पेशंट आहे, माझं पांघरून आहे ते. जरा थंडी वाजायला लागली, मला कडकड करायला लागलं. जरा 2 मिनिटं द्या ना पांघरून. नाही ग अगं, नाही घेतलं 5 मिनिटात मरेन मी कुडकुडून. काका तुम्ही 5 मिनिटांनी मरा, मी कुठच्या क्षणी मरेल. द्या ना पटकन. नको थंडी वाजायला लागली. ऐक ना. 2 मिनिटात देते. अगं दे ना ग. थांबा 2 मिनिटं. अगं काय करते? थंडी वाजते. काका काय होतंय? अगं मला कुरकुरायला होत. काय व्हायब्रेटर ठेवलाय का? कसला? अगं असं काय करतेस तू? तुला बरं वाटत तुझं तर घरी जमा पांघरून. नाही मी बरी आहे काका. पण काय आहे, रुग्णाची सेवा करायची अशी शपथ घेतली मी. अगं मग घरी जाऊन स्वतःची सेवा कर. तू पण रुग्णच आहे. मला तुझी सेवा करायला लागते. हो काका. काय ग बाई. सावकाश. झोपा 2 मिनिटं पांघरून घेत आहे. मरते आधी उगत कशाला इकडे कळत नाही. काका ओ काका. काका चाललंय. बोल ना पुढे. नाही मी काय म्हणते,
मी थोडं नाचू का नाचू कशाला नाचू? नाही काय आहे, माझी थंडी आहे ना, मी नाचले ना की अंगात गरमी होईल आणि मग थंडी जाईल. अगं वेडी आहेस का? हे हॉस्पिटल आहे, इथं लोक वाचायला किंवा गचकायला येतात, नाचायला आलेले मी कधीच ऐकलेलं नाही. आपण तेच मी म्हणते, थोडं नाचले ना तर अंगात गरमी येईल नको ग. आणि मग थंडी जाईल ना अगं माझी. नको ग, हॉस्पिटल नको, असं काही करू नको. थोडं नाचते ना आणि नको ग बघा. माझ्या आईशी. नाही नाही, आहे ना दुसरं पण कारण आहे, काय? तुमचं रंजन पण होईल नको ना. रंजन. आम्हाला संस्थेकडनं सांगितलंय की रुग्णाचं रंजन करणं ही आपलं पहिलं कर्तव्य आहे. अगं मरून मी एक काम कर्तव्य, करते. तू घरी जागा नको का ग? हे बघा, हॉस्पिटल आहे, हे काय एक मिनिट काका, हे बघा मी म्युझिक कोण कशाला करतंय लावते. सगळं? हे बघा तुम्हाला बरं वाटेल, हे बघा मला पण थंडी वाजते ना. हा लावलं, हा लागलं गाणं. अगं नको ग, ऐक ना ग माझं. श्वास हा? श्वास लागला, हा. श्वास लागला. काय उभं होतंय? राहा, जरा. हा, काय उभं राहा. होतंय? काय होतंय? जरा जरा उठा उठा उठा. नको, मी कुठे उठू? मी पेशंट आहे जरा काय? उठा उठा. नाही गं. अहो, अगं अहो, नको. तो बेटा मला पडू द्या. अगं नको, ऐक. अहो, उठा ना, उठा ना. अगं ऐक ना. अगं काय करते अगं हे मला थंडी वाजते. अगं मला थंडी वाजते. काका पंखा कसला पंखा? बघा 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 अगं मला थंडी कुरकुरते. पंखा काय मारतेस का? बघा 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 बघा. कशाला मारायला आलीस इकडे तू? काका बघा बघा बघा. ऐक काका, ओ काका, काका काका काय काका? काका अगं मारतोय काका इथे आता. काका 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 तुमचं हे कुठे हे कुठे म्हणजे? हे माझ्याकडेच आहे. हे माझ्याकडेच आहे. मग मला द्या, मला द्या. तुला नाही झेपणार ते. द्या द्या द्या. नाही परवडणार अहो, का? द्या ना द्या. अगं लेंगा कसा जमेल तुला? हो आता इस वक्त तुमका लेगा, मेरे को क्यों लेगा? कशाला घेऊन कुठे मारत? हो द्या ना मला द्या. हो द्या ना, हे द्या ना. काय? हो तुमचं हे. माझे झेपणार का तुला? हो हो. अगं नाही, अहो. मापात नाही बसणार ते. अहो ऑक्सिजन मास्क द्या ना काका. अगं मला पाहिजे तर. अहो द्या ना द्या ना. अहो द्या ना, आज द्या. मी तुम्हाला उद्या परत करते काका. उद्या मी नसेल इकडे. ठीक आहे, मी घरी जाऊन देईन काका. अगं मी मरेन इथेच तसं सांगतोय तुला मी. ठीक आहे, मग मी तुमच्या नातेवाईकांना देईन काका. अगं नको. इमर्जन्सी बटन दाब. इमर्जन्सी बटन दाब. काय चाललंय? हा काय चाललंय? पेशंटची काळजी घे. तुमचं काय चाललंय? अरे कोण आहे? हे इकडे लवकर. ह्याला बाहेर टाकलं. इमर्जन्सी लवकर बाहेर येऊन जा. त्याचं बघा ते पेशंटचे कपडे घातले ते बाहेर काढा आधी. नमस्कार 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 नमस्कार. पुन्हा तेच सगळं. तो झोपेत वाजवणारा बँड, तीच हिंदीत करत दाद देणारी अँकर. तोच प्रसाद, तेच नाही ना, मस्त पण मस्त वाटतं सगळं. सगळं छान वाटतं, एकदम मस्त फ्रेश वाटतं. सगळ्यांना परत इतक्या दिवसांनी बघून छान फ्रेश वाटतंय. अरे वा, प्रसाद दादा आणि सई तर खूपच चेंज झाले. ओ माय गॉड. मकरंद सर, अलकाताई नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. वेलकम वेलकम. हसताना जजिंग साठी आलात ना? जजिंग साठी आलात ना? असंच पाहिजे. मार्क्स देताना कसं होतं ना. पण खरंच खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला इथे बघून. मी डॉक्टर प्रसाद. आता डॉक्टर ही डेली नाही आहे. लेट मी एक्सप्लेन. वेट. मी डॉक्टर प्रसाद म्हणजे मी ऍक्ट्रेसचा डॉक्टर आहे. सो डॉक्टर प्रसाद. सो मी आतापर्यंत ऍक्ट्रेसवर उपचार करतो, त्यांच्या ऍक्टिंगवर उपचार करतो. ही माझी खासियत आहे डॉक्टर प्रसाद. डॉक्टर आत येऊ? ह्या आत यायच्या आधी विचारायचं असतं. इथे आल्यावर नाही. नाही, सॉरी सॉरी.
ते मी थोडी ब्लँक झाले ना. पहिल्याच एपिसोडला नाही, मी इन जनरल सांगते की मी जरा ब्लँक झाले, मध्ये जरा गॅप झालाय ना. मणक्यात नाही हो, माझ्या करिअर मध्ये थोडा गॅप झालाय, त्याच्यामुळे मला कळत नाही की मी कशी ऍक्टिंग करायची हो. तुम्ही आहात कोण? मी ऍक्ट्रेस आहे ना. सांगावं लागतंय. ओके ओके ओके. तेच मला सांगायचं की मी ऍक्ट्रेस आहे. मी विसरले की कसं काम करायचं असतं, म्हणजे मी कशी रिॲक्ट व्हायचं मला आठवतच नाहीये. कशी रिॲक्ट व्हायचं मी आठवतच नाहीये मला काहीच. कशी रिॲक्ट व्हायचं हो मी, तेच म्हणून मला असं कळलं की तुम्ही ऍक्टरवर उपचार करता आणि म्हणून. यस यस, करेक्ट ठिकाणी आलात, योग्य ठिकाणी आलात. माझे ऍक्टर्स क्लायंट जगभर पसरलेत. रिअली? ते आहेत ना, यांच्यातून माझे बरेच क्लायंट्स आहेत. बघा ती शिवाली, ती पहिल्या सीझन नंतर, दुसऱ्या सीझन नंतर तिचा पार्टनर सचिन गावडे सोबत इकडे आली होती माझ्याकडे. माझा कोर्स कम्प्लीट करावा लागतो. सचिन गावडेने केला, हिने अर्धवटच सोडला. तो बघा आता सिनियर सोबत बुधवार गुरुवार मध्ये परफॉर्म करतो. ही अजून कॉम्पिटिशन करतो. असं खूप क्लायंट्स आहेत. नवीन पोरांमध्ये पण विपुल, सांगितलेलं औषध घेतोस ना? हो, पिवळ्या गोळ्या घेतल्या. कुठल्या घेतल्या? पिवळ्या. अरे निळ्या सांगितलेल्या ना. अरे पिवळ्या एलिमिनेशनच्या आहेत. कोर्स नीट करणं मी महत्त्वाचं. करणार सर, माझं ठरलंय, मी करणार. फक्त मला तुम्ही माझ्या ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून द्या. काय होतं सर? मी देणार. थँक्यू सो मच. थँक्यू. ही करताय ती ऍक्टिंगच आहे. येस आय नो. ही ओव्हर ऍक्टिंग आहे. मी फक्त ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून देणार तुम्हाला. मी नाव सांगा. नम्रता संभेराव. पाडन? मी नाही काय पाडन. हे बरोबर जमतंय. सगळं विसरलात ना, हे जमतंय बरोबर. पाडन म्हणजे परत बोला. काय नाव काय म्हटलं? नम्रता संभेराव. नम्रता संभेराव. म्हणजे हास्य जत्रेच्या सेकंड सीझनला पार्टनर प्रसाद खांडेकरला अर्धवट सोडून गेली तीच नम्रता संभेराव. हो, मी जरा प्रेग्नन्सी लिव्ह वर होते ना, त्यामुळे. पण त्याला किती त्रास झाला माहितीये? प्रेग्नन्सी लिव्ह वर तू होतीस, कळा तो सुचत होता. क्षणाला पार्टनर बदलत होते. काय भोगावं लागलं तुला ना भाई? कळतंय सर, सगळं कळतंय मला, सगळं मान्य आहे. पण कसं आहे की गोष्टी आपल्या हातात नसतात. कोणाच्या हातात होत्या? प्रेग्नेंट राहणं कोणाच्या हातात होतं? एनिवे, तर मी तुझ्या पॉवर परत आणून देणार. मी तुला शॉक देणार. सर तुम्ही लाईटीचा खांब आहात का शॉक द्यायला? लाईटीचा खांब. अजून किडे पूर्ण मेले नाही आहेत. बरेच किडे जिवंत आहेत अजून. ठीक आहे, मला उपयोगच होईल. अगं मी शॉक देणार म्हणजे असं चिपकून शॉक नाही देणार. ही बघ, ही खुर्ची आहे. ह्या खुर्चीमध्ये तू बसायचं. मी इथे कमॉन, घाबरू नकोस, कमॉन बस. या खुर्चीमध्ये मी तुला शॉक देणार. ह्यात वेगवेगळे मोड्स आहेत. अच्छा. शॉकचे वेगवेगळे मोड आहेत. ओके. मी 3 बोललो की बटन दाबायचं. हे पण होईल ना, म्हणजे माझं पहिलं मी विसरले होते. डोंट वरी. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. पूर्ववत काम करेल. होणार. सुपाऱ्या वगैरे येतील विचारते. 3 बोललो की बटन दाबायचं. ओके. किती किती? 3 बोलल्यावर बटन दाबायचं. आवाज लेट काय येतो मशीनचा? अगं मी 3 बोलल्यावर बटन दाबायचं असं बोललो होतं ना, आधीच नाही दाबायचं, कळलं? आता तू मला शिकवायलास कसं करायचं आणि कसं नाही ते. तू मला शिकवायलास. मकरंद मोड ऑन झाला वाटतं. हे बघ नमे, घे कुदळ आणि घे फावडा, खनुया कालवा आणि दुष्काळ घालवा. बघ, ते कालवावाले मकरंद सर आपल्याला हवेच आहेत, पण सध्या इथे कालवावाले नकोत, शो चालवावाले हवेत मकरंद सर. सच्चा ह्यो बघ काय बोलायला. मला सांग, मला जर का राग आला तर मी एकदाच करून टाकेन टिपा
होतं ते गाणं हिट झालं. म्या काय नुसत्या टांगा हलिवल्या. बघ बरोबर. अगं नमे ऐक माझं. अरे हो नमे ऐक. ही अशी नाही ऐकणार. काहीतरी आयडिया. प्रेग्नन्सी लिव्हर होतीस ना. ए बाय ये इकडे ये. आईसाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकत नाही. मी बाळ नाही आला मीच आवाज काढला ना. मी इथे बस. पॉवर्स हवेत की नाही घाई नाही करायची. मी बोलल्यावरच बटन दाबायचं कळलं. इथे बस. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. किती किती 3. हे बघ मी बाबू भैया तू ट्रॅक्टर नाही आहेस बाबू भैया. तू तर बिघडलेला ट्रॅक्टर आहेस. माझं काय झालं. हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था. जिंदाबाद और जिंदाबाद रहेगा. अरे हे डायलॉग सनी देओलचे आहेत. मी बोलतोय सनीच्या आवाजात शेट्टी कुठून आला. बाबू भैया मी मुलगी आहे बाबू भैया. ऍक्ट्रेस मोड ऑन कर. दाबायला सांगेल आधी कशाला दाबतेस. आयुकू आयुकू आय आय आयुकू आयुकू आय आय आयुकू आयुकू आय आय. ऍक्ट्रेस मी हात सोडते तुमच्या समोर. पदर पसरते. भीक मागते तुमच्या समोर. माझा छळ करू नका. मला मारहाण करू नका. मी पाया पडते आई तुमच्या पाया पडते. माझा छळ करू नका. अलकाताई मूड कसा खाऊन झाला. मी माझ्या सौभाग्याची भीक मागते. आधी माया आधी शक्तीला साकडं घालते आणि माझ्या जखमी कुंकवाला वाचवण्याची शपथ घेते. जागी हो आई. तू जागी हो. नमे ऐक नमे. नमे जागी हो. नमे ए नमे. आई जागी झाली तर चपल्याने मारेल. नको त्यांचं नाही झेपत आहे तुला. त्यांनी ते कॅरेक्टर्स अजरामर करून ठेवलेत ग. त्या करायच्या तो अंगावर काटा यायचा. तू करतेस अंगावर खरकटा येतोय. ही सुवासिनी माझ्या सौभाग्याची आणि माहेरच्या साडीची शपथ घेऊन सांगते. जागी हो आई. जागी हो नमे. आई. जागी हो नमे. जागी हो. आपल्याला अलकाताईच हव्या आहेत पण जुन्या नको. आत्ताच्या अलकाताई हव्या आहेत. जागी हो. बस आत्ताच्या अलकाताई हव्यात. आत्ताच्या अलकाताई. आत्ताच्या अलकाताई. आ आ आ आ. वा 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 छान अप्रतिम. हसायला काय झालं. आत्ताच्या अलकाताई हव्या होत्या ना. ह्या काय आल्या म्हणजे आता इथून पुढे त्या तुम्हाला अशाच हसताना दिसणार आहेत. ते आपण लोकांना हसवायचंय. आपण हसायचं नाही. अरे पण मग तू पण बस. मला नको. मला कुठे अगं नको. अरे हे काय झालं. मला जमत नाहीये तरी काय झालं. हे काय केलं तू. नुसतं आबा बाबा करून निळफुलं नाही होत. आबा बाबा करून नुसतं आबा बाबा करून निळफुलं नाही होत. मी दाखवते कसं करायचं निळफुले. वा नम्रता.
मला नाही जमत. नाही जमत मला. आई, तुम्ही खुर्चीवर या. खुर्चीवर या. जमेल तुम्हाला. दोघंही बसून शांत राहून. ए वासाऱ्या, माईमच्या खारीन गावला मोठा मावरा. अरे माईमच्या खारीन गावलाय मोठा मावरा न हिकडं स्किट करायला आयलो तर माझा पार्टनर बघा मांजलाय कौरा. काका मी की नाही इकडं का नाही इथं सादर करणार आहे माझ्या कॉमेडीचा परफॉर्मन्स. हा आणि हे मकर नाचपूर आहेत ना ते लय मोठे फॅन आहेत आमचे. आणि अलकाताई आहेत ना माझी आई त्यांची बी लय मोठी फॅन आहे. एवढी रडती की माझ्या बाबा तुला लय हानी त्या. नगरची पोरगी आली. प्लीज प्लीज डोंट स्नॅप डोंट स्नॅप मला फ्लशचा खूप ट्रबल होतो आईला. आयला डोळ्याला माझ्या फ्लशचा त्रास होतो खूप. आग लागो इंग्लिशला. बाय द वे थँक्यू अपॉन माय इनर अँड आउटर बॉडी फुल्ली. मी आतून बाहेरून तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते. डोंट फ्लश. सगळे आलेत म्हणजे आता हेच आम्हाला पाहिजे तर आता तू जा. अजून एक राहिलंय. आमिर बा तमिक वाजवता शहीद.